नीरा उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होतोय आणि या पाठीमागे राजकीय दबाव देखील तितकाच कारणीभूत आहे असा संताप मागील काही दिवसांपासून व्यक्त होताना दिसून आला होता। याचीच परिचिती म्हणून आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर सांगोला, पंढरपूर, माळशिरस आणि फलटण तालुक्यातील नीरा उजव्या कालव्याच्या ढिसाळ नियोजनामुळे अन्याय झाल्याची भावना असणारा शेतकरी वर्ग तसेच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र या लढ्याचे नेतृत्व मोहिते पाटील यांनी करावे अशा भावना व्यक्त केल्या। सोमवार 13 मे रोजी फलटण येथे अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शिवरत्न बंगल्यावर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। ह्या सांगोला, माळशिरस, पंढरपूर ह्या भागावरती अन्याय झालायच। फलटणच्या सुद्धा काही भागातल्या लोकांवर अन्याय झाला। ह्याला कालवा सल्लागार, पालकमंत्री आणि ज्या त्या तालुक्यातल्या 4 तालुक्यातले लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। कारण लोकप्रतिनिधींनी कारकुनाच काम केलं। ही फाटा टाक, ती काढ, ती बंद कर, ही चालू कर, त्यामुळे हे पाण्याचं नियोजन विस्कळीतपणा आला आणि 2014 पासून ह्यांनी एकही अधिकारीच भरला नाही। ज्या आता पंढरपूर उपविभाग आहे तिथं 25 माणसं पाहिजे, तिथं 5 माणसं कसं हँडल करणार? म्हणजे ह्याला शासनसुद्धा जबाबदार आहे आणि ह्या पाण्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झाला। प्रत्येक शेतकऱ्याकडं 30,000, 40,000, 50,000 अशा पद्धतीनं काय मोठ्या मोठ्या भलांड्या लोकांकडून घेऊन पाण्याचा गैरवापर झालेला आहे आणि गोरगरीब जे शेतकरी आहे 2 एकरवाला 4 एकर ते कोरडा राहिलेला आहे। वस्तुस्थिती आहे। ह्या 4 तालुक्यातली मिटिंग झाली। फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला ह्या सगळ्या मुख्य कार्यकर्ते इथं बोलवून घेऊन असा इथं निर्णय झालेला आहे की मोठं जन आंदोलन येत्या सोमवारी फलटणच्या कार्यालयावरती, नीरा उपविभागाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती मोठं जन आंदोलन उभा करणार आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मोहिते कुटुंब असेल, सर्व या 4 तालुक्यातले शेतकरी असतील, हे गप्प बसणार नाही। निश्चितपणे आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं तेच आहे की निवडणुकीच्या समोर पाणी सोडलं गेलं, म्हणजे हितच नसेल, NRBCचंच नाही तर टेंबू म्हैसाळ सारख्या योजनेचं सुद्धा सांगोला तालुक्यामध्ये पाणी सोडलं गेलं आणि शेतकऱ्यांना एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या दबावापोटी केलेला आहे। ज्या दिवशी प्रचार यंत्रणा संपली, म्हणजे प्रचार संपला 5 तारखेला, 7 तारखेला मतदान होतं, 5 तारखेच्या संध्याकाळीच पाणी बंद झाला सांगोला तालुक्यातल्या योजनेंचं आणि हे कुठंतरी दिसून येतं आहे की ह्याच्या मागे राजकीय दबाव आहे आणि निवडणुकीच्या पुढं गोरगरीब शेतकऱ्यांची ही फसवणूक केली जाते। आज या ठिकाणी निर्णय असा झालेला आहे की 11 तारखेला सोमवारी 13 तारखेला फलटण या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण ऑफिसवरती जन आंदोलन उभा करतोय। जर लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल नाही घेतली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला संपूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील। हे आंदोलन हे गोरगरीब शेतकऱ्यांचं आहे, त्यांच्या जीवाचा मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। ज्या बागा 20-20 वर्षापासून डाळिंबाच्या बागा काही आमच्या तालुक्यातल्या जिवंत आहेत त्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत। ह्या पाणी न मिळण्यामुळे फक्त 6 महिन्याचा तोटा नाही शेतकऱ्यांचा, तर हा काही वर्षांचा तोटा आहे। शेतकरी पुढच्या 2 वर्षामध्ये उबदारी येणार नाही अशी परिस्थिती या तालुक्यात पिकाच्या पाण्याची झालेली आहे। त्याचबरोबर तालुक्यामध्ये टँकर मंजूर आहेत, पण इथल्या प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे आणि त्याची दखल प्रशासकीय अधिकारी वेळेत घेत नाही। याच्या इतकी दुर्दैवी परिस्थिती मागच्या 60 वर्षामध्ये तालुक्यामध्ये कधीही नव्हती आणि पाण्यासाठी राजकारण किंवा पक्षपातीपणा कधीही स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला नाही। याचं दुर्दैव आमच्यासारख्या तरुणांना वाटतं। निश्चितपणे शासन लवकरात लवकर याची दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नाही घेतली तर जे काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल। निश्चितपणे हा दुष्काळ हा मानवनिर्मित दुष्काळ आहे, हाच माझा प्रथमतः आरोप आहे।
कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर हा प्रश्न निर्माणच झाला नसता। मी मगाशी सांगितलं की दुष्काळ आवडे सर्वांना हे पी साईनाथांचं एक पुस्तक आहे, ते निश्चितपणे आपण सर्वांनी वाचणं गरजेचं आहे। कारण ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस बऱ्याचशा सुखसुविधा शासनाकडून राबवल्या जातात आणि त्यामागं काहीतरी पैसे लुटण्याचा मार्ग सोपा होतो इथल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना, आणि त्याच्यासाठीच पाणी असताना नियोजन व्यवस्थित न केल्यामुळं या ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी तुम्हाला नाव सांगत नाही, पण या राज्याच्या मंत्रिमंडळातल्या संबंधित मंत्र्यांचे घरचे आले होते पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, आणि नदीमध्ये पाणी असलं पाहिजे या कारणाने नदीमध्ये पाणी सोडलं गेलं। त्यावेळेस शेतकऱ्यांना गरज होती की नाही हे बघितलं नाही। एवढं त्या मंत्री महोदयांच्या घरच्यांची म्हणजे चापलूसी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली असा माझा आरोप आहे, आणि त्याच कारणाने आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे नियोजनाचा अभाव आहे। आणि निश्चितपणे ते उजनीचं पाणी कुठे गेलं हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही सुज्ञ नागरिक आहात आणि सुज्ञ पत्रकार आहात। 13 तारखेला जनआंदोलन फलटणला हजारोच्या संख्येने उभं राहते। सांगोला तालुका, माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित असणार आहेत। निश्चितपणे प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये भाग घेऊन लवकरात लवकर मार्ग काढतील, आणि समजा त्यांनी दुर्लक्ष केलं तर कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याला जबाबदार हे प्रशासकीय अधिकारी राहतील।